लघुकथा घार हिंडते आकाशी. रात्रीचे 2 वाजले होते. सुरेंद्र रात्री 11 वाजल्यापासून हॉस्पिटलच्या बाहेर येरझारा घालत होता. मनालीची ही पहिलीच वेळ होती. डॉक्टर रणदिवेंनी अगोदरच्या तपासण्यातून प्रेग्नन्सी अगदी नॉर्मल असल्याचं सांगितलं होतं. तालुक्याच्या ठिकाणी असूनही अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर इथे डॉक्टर रणदिवेंचं सर्व सुखसोयींनी युक्त असं हॉस्पिटल होतं. पण सुरेंद्रचीही बाप होण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे तो खूप अस्वस्थ होता. त्यात एका वॉर्डमध्ये मनाली आणि दुसऱ्या वॉर्डमध्ये मनालीची आई म्हणजेच सुरेंद्रच्या सासूबाई पण ऍडमिट झाल्या होत्या. थोडी चक्कर आली म्हणून त्यांनाही ऑब्झर्वेशन खाली डॉक्टर रणदीव यांनी ठेवलं होतं. सुरेंद्र येरझारा घालून दमल्यामुळे एका बाकावर बसला. त्याच्या चंचल मनात विचार पुन्हा रुंजी घालू लागले. त्याने डोळे मिटले. मन भूतकाळात शिरलं. तो नाशिकचे दिवस आठवायला लागला. नाशिकला सुरेंद्र एका कृषी मालाच्या कंपनीमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम पाहत होता. एका मित्राच्या लग्नात त्याला मनाली भेटली आणि त्या एका भेटीतच दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल रेशमी रुजवात झाली. मनाली फार्मसीची परीक्षा नुकतीच देऊन फार्मासिस्ट झालेली. घरची श्रीमंती असून आणि लाडाकोडात वाढलेली असूनही स्वभावाने मनाली हळुवार मनाची आणि हळुवार स्वप्नांना फुलवत जगणारी, स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार अधिक करणारी, अगदी निरागस मनाची. ही निरागस माणसं आपल्या तरल मनामुळे दुसऱ्याच्या मनातलं चटकन ओळखतात म्हणे. तशीच मनाली सुद्धा. त्या निरागसतेमुळे असेल कदाचित, पण तिला पुढे घडणाऱ्या घटनांबद्दलही काही संकेत मिळायचे. तिच्या मैत्रिणी तर तिला हॅरी पॉटर म्हणायच्या. त्यातल्याच एका मैत्रिणीच्या लग्नात तिची सुरेंद्रशी ओळख झाली. सुरेंद्र दिसायला 4 चौघात उजवा, आई वडिलांशिवाय वाढलेला, मामांकडे राहून कष्ट करून वर आलेला, पदवीधर आणि नंतर स्वतःच्या हिमतीवर MBA झालेला, महत्वाकांक्षी, आयुष्यात खूप काहीतरी मोठं होण्याची इच्छा असणारा आणि त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी असणारा. मित्राच्या लग्नात दोघांचं मन जुळलं. मनालीच्या घरच्यांनीही मान्यता दिली आणि मनालीचं लग्न होऊन सुरेंद्रशी संसार सुरू झाला. लग्न झाल्यावर 3-1 महिनेच झाले असतील. अचानक एक सकाळी मनाली सुरेंद्रला म्हणाली, तुझी बदली जरी झाली तरी जिथे तू जाशील तिथे मीही येणार बरं का. तुला सोडून एकटी नाही राहायची मी नाशिकला. या तिच्या भाष्यावर सुरेंद्र खळखळून हसला आणि म्हणाला, अगं 1 वर्ष झालंय मला या कंपनीत सेल्समध्ये काम करायला लागून. कंपनीत टॉप सेल्समन असलो तरी अजून 2 वर्ष तरी नाशिक टेरिटरीज असणार आहे माझी. प्रमोशन झालं तरच बदली होते आमच्याकडे, आणि 1 वर्षात प्रमोशन द्यायला तुझे किंवा माझे काका नाहीत आमच्या कंपनीत वर बसलेले. तेव्हा अजून 2 वर्ष तरी मी कुठे जात नाही आणि तूही उगाच काहीतरी तुझं. ऑफिसमध्ये दुपारी लंच नंतर दिवाडकर साहेबांनी सुरेंद्रला केबिनमध्ये बोलवलं. दिवाडकर साहेब म्हणाले, सुरेंद्र माय बॉय, तुला माहीतच आहे की कापसाच्या उत्तम पिकाच्या दृष्टीनं आपण एक प्रॉडक्ट लॉन्च केलंय. ते आता आपण कापसाच्या उत्पादन क्षेत्रात प्रमोट करणार आहोत. आम्ही अमरावती जिल्हा निवडलाय आणि तुझा कंपनीमधला टॉप सेल्समनचा परफॉर्मन्स बघून आणि तुझ्या MBAच्या डिग्रीचा विचार करून तुला टेरिटरी मॅनेजर म्हणून प्रमोट करून अमरावतीला पाठवायचं मॅनेजमेंटनी नक्की केलंय. तुझा पगार आहेच्यापेक्षा 1.5 पट आणि इतर भत्तेही वाढवून देण्याचं नक्की झालंय. अर्थात हे तुला मान्य असेल तरच. तू नाही म्हणालास तरच दुसऱ्या नावाचा विचार होईल. मला विचारशील तर तुझ्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. थिंक अबाउट इट. विचार कर आणि सांग. सुरेंद्रला काय बोलावं हेच कळेना. ऑफकोर्स सर, ही संधी कोण सोडेल, मी तयार आहे. एवढंच म्हणून सुरेंद्र हातात प्रमोशनचं लेटर घेऊन बाहेर आला. घरी आल्यावर प्रमोशनचं लेटर पाहून मनाली फक्त सुरेंद्रकडे बघून सूचक हसली होती. अचलपूरला दिवस छान चालले होते.
सुरेंद्र कामाच्या आणि प्रवासाच्या गडबडीत असायचा. मनालीही रुळली होती. एक दिवस सुरेंद्र अचलपूर जवळच्या बोर्डी गावात कृषी केंद्रावर कापसाच्या शेतकऱ्यांच्या बरोबर एका मीटिंगसाठी जाणार होता. सकाळी नेहमीसारखाच तयार झाला आणि चहा देता देता मनाली म्हणाली, आज नाही गेलास तर चालणार नाही का? समजूतदार मनाली अशी गळ कधीच घालत नसे, म्हणून सुरेंद्रला थोडं आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, अगं जायला तर हवंच, खूप महत्वाची मीटिंग आहे. ठीक आहे, पण 4च्या आत घरी नक्की परत ये बरं का, मी वाट पाहते तुझी, मनाली म्हणाली. तिला होकारार्थी उत्तर देऊन सुरेंद्र जरा विचारातच बाहेर पडला. बोर्डीला मीटिंग छान झाली. काटा 3कडे झुकला आणि मनालीला कबूल केल्याप्रमाणे 4ला परत अचलपूरला परतायचं होतं आणि मीटिंगही यशस्वी झाली होती, म्हणून सुरेंद्रनं आवर्त घेतलं आणि सगळे हसत खेळत कृषी केंद्राच्या बाहेर आले आणि अचानक खूप मोठा आवाज झाला आणि कृषी केंद्राचं छत कोसळलं. सगळे बाहेर आल्यामुळे जीवितहानी झाली नाही, पण हेच काहीच मिनिटापूर्वी घडलं असतं तर मात्र हाहाकार झाला असता. सुरेंद्र घरी आला आणि घराच्या गेटवरच मनाली उभी होती आणि तिच्या चेहऱ्यावर तेच सूचक भाव उमटले होते. दिवस खूप आनंदात जात होते आणि त्यात अधिक आनंदाची बातमी मनालीनं सुरेंद्रला दिली. सुरेंद्र त्या बातमीनं खूप हरखला. पहिल्यांदा बाप होणार हे जेव्हा पुरुषाला कळतं ना, तेव्हा त्याच्या मनात काय भावनांचा कल्लोळ उठतो हे कधीच शब्दात सांगता येणार नाही. लगेच नाशिकला फोन करून ही बातमी सुरेंद्रच्या मामांना आणि मनालीच्या घरी कळवली. सगळेच आनंदले. मनालीच्या आईनं, कधी पाठवतोयस मनालीला इथे, असं विचारलं. सुरेंद्रनं मनालीकडे पाहिलं तर तिनं खुणेनीच नाही सांगितलं. बघू, मी आणि मनाली ठरवतो आणि तुम्हाला कळवतो, असं सुरेंद्रनं तात्पुरतं सासूबाईंना सांगितलं आणि फोन ठेवला. सुरेंद्रनं मनालीला माहेरी न जाण्याचं कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली, अरे आईची तब्येत बरी नसते आजकाल, त्यात माझी जबाबदारी आत्तापासून कुठे तिच्या अंगावर टाकायची, त्यात बाबांनाही गरज आहे तिची, जेव्हा तिच्या मदतीची अगदीच गरज लागेल तेव्हा तिला सांगावं लागेलच. डिलिव्हरीच्या वेळी बोलवू तिला, तेव्हा तिलाच करायचंय सगळं. सुरेंद्रला तिचं म्हणणं पटलं आणि तो विषय तिथेच संपला. डॉक्टर रणदिवेंच्या हॉस्पिटलमध्ये नित्य नियमानं मनाली आणि सुरेंद्रच्या चक्रा चालल्या होत्या. सगळं सुरळीत सुरू होतं. प्रगतीही उत्तम होती. साधारण 8वा महिना लागला आणि मनालीनं तिच्या आईला बोलावून घेतलं. खरं तर त्याही वेळेला तिच्या आईची तब्येत फार चांगली नव्हती. सुरेंद्र म्हणालाही, अगं आत्ताशी 8वा सुरू होतोय आणि आता त्यांच्या अशा तब्येतीत त्यांना का बोलवतेस? त्यावर मनाली म्हणून गेली, आईचा सहवास मिळेल तितका हवाय मला, न जाणो पुन्हा मिळेल न मिळेल. हे वाक्य म्हणताना तिची नजर कुठेतरी हरवली होती. सुरेंद्रच्या मनात चर्र झालं. आधीच मनालीची काळजी होती, त्यात आता सासूबाईंच्या तब्येतीलाही जपायचं होतं. तिला काय जाणवलं होतं कोण जाणे. आई आल्यापासून सतत आईच्या आजूबाजूला घुटमळत असायची. तिच्याबरोबर लहानपणीच्या आठवणी काढायची, अगदी बारीक सारीक गोष्टी आईला सांगायची. एकदा म्हणाली, आई हे नातच किती हळूवार आहे नाही, घार हिंडते आकाशी परी तिचे लक्ष पिलापाशी. पण घर आकाशात असताना तिची पिलं तिला दिसत तरी असतात, पण त्या पिलांना आई दिसत नाही ना त्यांची. त्यांनी काय करायचं? आणि ती आईच्या कुशीत शिरून रडायलाच लागली. सुरेंद्रला कळेच ना काय करावं. त्यानं कशी बशी समजूत घातली तिची त्या दिवशी. जसजसे डिलिव्हरीचे दिवस जवळ येऊ लागले तशी मनाली खूपच हळवी होऊ लागली. घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी असं अस्पष्ट आवाजात पुटपुटायची. मधल्या काळात कधी कधी चक्कर आल्यासारखं वाटतं म्हणून तिच्या आईची तक्रार वाढली होती. म्हणून डॉक्टर रणदिवेंनी मनालीच्या आईचं संपूर्ण चेकिंगही करून घेतलं. थोडा ब्लड प्रेशरचा त्रास वगळता बाकी रिपोर्ट्स नॉर्मल होते.
डिलिव्हरीच्या वेळी आईची तब्येत उत्तम व्हावी बरं का डॉक्टर काका, असं अगदी काकुळतीला येऊन मनाली डॉक्टर रणदिवेंना म्हणत होती. त्यावर, नो बेटा, काही काळजी करू नकोस. आजी नातू किंवा नातीचं कौतुक करण्यासाठी चांगल्या ठणठणीत बऱ्या होतील, असं डॉक्टर रणदिवेंनी आश्वासनही मनालीला दिलं. तसं झालंच पाहिजे डॉक्टर, आई नीट झालीच पाहिजे माझ्या बाळाचं कौतुक करायला, असं पुन्हा डोळ्यात पाणी आणून मनाली म्हणाली. डॉक्टर रणदिवेंनीही, डोंट वरी मनाली, तुझ्या डिलिव्हरीला त्या ठणठणीत असतील, असं सांगून आधार दिला मनालीला. सुरेंद्र अजूनही बाकावरच बसून होता. सुरेंद्रला तेवढ्यात कुणीतरी जवळ आल्यासारखं भासलं. मनाली होती ती. अगं अगं, इथे काय करतेस तू? तू आत्ता आत पाहिजेस अगं, सुरेंद्र म्हणाला. आई कशी आहे? ती ठीक आहे ना? ती ठीक झालीच पाहिजे. घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी, लक्ष तिचे पिलापाशी. सुरेंद्र काही म्हणणार इतक्यात घड्याळात 4चे टोल झाले. कुणीतरी खांद्यावर हात ठेवून हलवतोय अशी जाणीव झाली आणि सुरेंद्रला हुशारी आली. डॉक्टर रणदिवे समोर उभे होते. ते सुरेंद्रला म्हणाले, सॉरी सुरेंद्र, आम्ही शिकस्त केली, पण 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 काय डॉक्टर, बोला ना डॉक्टर, काय झालं? सुरेंद्रनं धास्तावलेल्या सुरात विचारलं. सुरेंद्र, आम्ही शिकस्त केली, पण मनालीला नाही वाचवू शकलो आम्ही. डिलिव्हरीच्या वेळी कॉम्प्लिकेशन झाली आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करून सुद्धा. आय एम सॉरी सुरेंद्र. सुरेंद्रला काय बोलावं ते कळेना. त्यानं विचारलं, पण बाळ? ते सुखरूप आहे. सध्या त्याची आजी जवळ आहे त्याच्या, डॉक्टर रणदिवे म्हणाले. मनाली काही म्हणाली होती का तुम्हाला जाण्यापूर्वी? सुरेंद्रचा प्रश्न. डॉक्टर रणदिवे उत्तरले, हो म्हणाली होती. थोडं आश्चर्य वाटलं मलाही, पण बेशुद्ध होण्यापूर्वी अस्पष्ट आवाजात ती एवढंच म्हणाली की घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी. माझं पिल्लू माझ्या आईपाशी द्या डॉक्टर. सुरेंद्रचे डोळे डबडबले. यावेळी त्याच्याकडे सूचकपणे कोण बघणार होतं?